कोटीचा आहे मराठी सादर. दुनिया आलो तुझी या भेटी, फक्त कृपा दृष्टी उघडून पाहिजे बाबा. त्याचा दास झालो, सेवक झालो, अंतकरणामध्ये सेवकाची दासत्वाची वृत्ती निर्माण झाली ना, आमची इच्छा पुरी करायला येतो तो. परंतु अखंडपणे दास होऊन मुखामध्ये त्याचं नामस्मरण घेऊन जर आम्ही त्याला बोलवलं ना, आमच्या चित्तेनं वृत्तीनं
त्याच्यावरती भार घालून त्याचा दास व्हा. तो तारावयाला येतो, आलाय, येत आहे, येणार आहे. कोरोना नावाच्या महामारीमध्ये आम्हाला आमचे जेव्हा सोडून गेले तेव्हा त्याचं नामस्मरण अखंड मुखामध्ये ज्याने घेतलं ना, केमिस्ट्री अँड द फिजिक्स ऑफ ह्युमन बॉडी, दिस इज दिस. आठवीन पाया भगवंताचे सदैव चरणाची आम्हाला स्मरण आणि आठवण, मुखामध्ये नामस्मरण जर असेल ना, वाचा पावन पवित्र शुद्ध सात्विक अंतकरणामध्ये भाव निर्माण होतो आणि जिथं भाव असतो तिथं देव असतो. असे शुद्ध भाव ज्याचा देव आपलासा होतो. म्हणून आपण सर्वजण सुंदर देवाचं नामस्मरण आणि भजन करू. हातवरी करा छान. कपिलाधार कन कन बोले जय जय मनमत माऊली.
नाही मज आशा संसाराची आता निवारित चिंता शिवरा खालून भर बैसलो एकांती अवगीत चित्त प्रत्येक तुझे पाय. शिवसंत शिवदास महाराज शेवटच्या आयुष्याच्या शेवटचा हा प्रसंग आहे आणि त्या प्रसंगाच्या अनुषंगानं संसाराची निवृत्ती झाली. देवा तुझ्यावरती भार घाल. इतर जाणार कधी आहे. तिसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात, बरवे उमाधीशा बरवे उमाधीशा कृपा बरवे उमाधीशा कृपा कृपा कृपा
करण्यासाठी शब्दाचं भांडाराने लुळं बोलणं पडतं, तिथं दुसरा शब्द नसतो. वा नरतनो कासयासी आशा बरवे उमादिशा कृपा के जाणे आहे हो सर्वासी करा विचार मनासी. देवाने आम्हाला जन्माला घातलं विशेष नाही, जन्मानंतर अखंडपणे मुखामध्ये भजन दिलं, हे सगळ्यात मोठं पुण्य आहे महाराजांचं. जाणारे तर आहे हो तुम्ही, आम्ही सर्वजण जाता, मरावे परी कीर्ती रूपे. जाण्याच्या अगोदर आम्हाला काही करता येतं का? त्याला म्हणतात धर्मसेवा, त्याला म्हणतात. अहो लेकरा बाळासाठी तर सर्वसामान्य जीव जगतो, पण याच्या पुढे जाऊन काही काम करता येतं का, ते विशेष आहे. बघा, एक पायली ज्वारी आम्ही नेऊन शेतामध्ये फेकून दिली, गोविंदराव पाटील एक खंडी घरला येतो. आम्हाला एक पायली फेकल्यानंतर खंडीवर घरला येतं हे डोळ्याला दिसतं. तर आमच्या किशन दादा कमठेवाड आणि गंगाधर दादा पेंटेवाड यांनी आज ही प्रसादाची व्यवस्था केली. जेव्हा आम्ही धादा पायल्याच्या पंगती घालतो तेव्हा ते आम्हाला पायलीवर फेकलेलं खंडीवर आलेलं डोळ्याला दिसतं, पण अन्नदान केल्यानंतर त्याचं पुण्यस्रोत आमच्या लेकरा बाळाला लागतं. महाराज, अन्नदानम परम दानम, सगळ्यात मोठं पुण्य काय? नको म्हणण्याची ताकद फक्त अन्नदानामध्ये आहे. जिथं अन्नदान असतं ना, तिथं आम्हाला पुढील जन्मामध्ये तो दान केलेला प्रसाद आमच्या लेकरा बाळासाठी तो तारावयाला येतो. महाराज, आपण म्हणतो बा, माय अपघात झाला पण लेकराला सोडून दिलं, पायावून गेलं, तर अनंत जन्मीचं पुण्य सुकृत जर धर्मकार्यासाठी असेल ना, धनदान अन्नदान, खऱ्या अर्थानं ते पुण्यवंताचं काम. जाणार नरतनु कासयाती आशा बरवे उम्हा दिशा कृपा के. जायचं काशी जगदीश्वराच्या मंदिराच्या समोर एका चौकामध्ये लाख्या कोलाट्याने खेळ मांडलेला होता. नित्य नेमानं भगवान जगदीश्वर काशी भगवंताच्या चरणावरती लीन व्हायचा. तारावरती त्याची अत्यंत लावण्यवती असणारी कन्या नाच गाण्याचं काम करायची. नाच गाण्याचं काम करत असताना तारावरती चालू आहे. गावगुंड होते, 4-5 पळत आले, तिला बघितलंय आणि राजाला जाऊन सांगते, राजा ती तारावर नाचते ना, पोरगी खूप सुंदर आहे, तुझी राणी होण्यासारखी आहे, उचल तिला. गावगुंड आले, उचलून पोरीला घेऊन गेले. लाख्या कोलाटा राजाच्या समोर काहीच चाललं नाही. काशी विश्वेश्वराच्या मंदिराच्या जवळ गेला आणि म्हणतो, देवा माझ्या पोरीला उचलून नेलं रे, काय करू मी? रडत रडत राख्या कोलाट्या झोपडीमध्ये गेला आणि झोपडीमध्ये जात अन्न नाही पाणी नाही, रडायला सुरुवात केली. बघा, एखाद्या वेळेस आमचा जन्म दिलेलं पोरग जर मेलं तर आम्ही कधी रडलो का माहित नाही बापानं. कुर्यात शिवमंगल सावधान, कन्या निघालेली आहे, सगळ्याच्या गळ्याला पडून ती रडते आहे. ताई, आठवतो जातो दिवस. लग्न झाल्यानंतर ताई प्रत्येकाच्या गळ्याला पडते, पण एक शेवटचा गळा असतो, तो घरामध्ये ढसा ढसा रडलेला डोळे पुसत बाहेर येतो. मुलगी गळ्याला पडते आणि म्हणते, बाबा येऊ मी, काळजी घे. आबा माझ्यासाठी शेत विकलं तुम्ही, बाबा माझ्यासाठी पायाची चप्पल झिजवलं हो, बाबा तुम्ही माझ्यासाठी पोटातली किडनी विकला रे बाप, आम्ही समाजामध्ये बघितलंय. गळ्याला घालून घेतलं. बापाने म्हणते, पोरी मी आहे ना. त्याला बाप म्हणतात. जीवन फाटक्या बुटामध्ये फाटक्या सुटामध्ये न काढता पोराला सुटामध्ये बुटामध्ये तयार केलेला बाप आम्ही विसरावा. स्वतःला 2 ठिगळाचं लुगडं घालून आपणाला
झीन पॅन्ट घालणारी माई जर लेकीला विसरली तर जीवनामध्ये सगळ्यात मोठं दुःख आहे. अख्ख्या पोरीला उचलून घेऊन गेलं गावगुंडानं. पोरीला नेऊन कोडलं एका खोलीमध्ये. बाप देवाची धावा करतो, दे ना देवा, माझ्या पोरीला उचलून नेले रे, काय करू. अखंडपणे मुखामध्ये नामस्मरण घेत तेवढ्यामध्ये अखंडपणे सेवा केलेल्या भगवंताला आणि माझ्या पार्वती मातेला राहवलं नाही. दोघ जण निघाले. जिथं नाख्या कोलाट्यानं डाव मांडलेला होता त्या डावावरती माझी पार्वती माहिती त्या मुलीचं रूप धारण केले. माझ्या शिवशंकरानं ढोल घेऊन लाख्या कोलाटणी झाला. सोहम म्हणून ढोल वाजवायला सुरुवात केलं लाख्या कोलाट्यानं. तारावरती पोरगी नसती आहे, तीच लावण्यवती पोर. पुन्हा गाव गुंडातले पोर पळत येतात आणि राजाला म्हणतात, राजा तारावरती पोरगी नसते, ते तुझी राणी होण्यासारखी आहे, तिला धरून आणू का. राजाने ज्या कोरडवाड्यामध्ये कोरलेलं होतं त्या पोरीकडे गेलं. दारू गडारी बघितलं, ते पोरगी तिथं देवाचं नामस्मरण करत बसलेलं आहे. पुन्हा त्या पोरीपासून पळत गेले आणि चौकामध्ये बघतात, चौकामध्ये तेच पोरगी नाचते आहे. पुन्हा परत आले आणि त्या कोंडवाड्यातल्या पोरीकडे बघतात. पुन्हा चौकामध्ये पळत जातात, पुन्हा कोंडवाड्याकडे येतात. पोरीला म्हणतात, पोरी तू इथं आणि तिथं कोण. पोरीला म्हणलं, जा तिला तिला सोडून, तू सामान्य नाहीस ग. तुझ्या पाठीमागे अनंत कोटी ब्रह्मांड नायकाचे तोष भगवान शिव शंकर आणि पार्वती माईचा आशीर्वाद आहे. तू सामान्य नाहीस ग. पोरगी जाते. पोरगी आलेली बघून माझी पार्वती माते आणि शंकरानं धूम ठोकलेला आहे. दररोजच्या पेक्षा जास्त पैसे जमा झालेले आहेत. पोरीनं काढले पैसे, गटोड जमा केला आणि घरला जाते. बाबा, बाबाचं वय झाले, बाबाला समजायला तयार नाही. एवढे पैसे जमल्यानंतर बाबानं चौकामध्ये पैसे टाकून निघून आले. बाबा, बाबा इथे का आला तू, उठा ना बाबा. पोरी आलीस, कुठं गेली होतीस. कुठंच नाही बाबा, एका खोलीमध्ये कोंडलं होतं, तिथं होतो. आलो, परत सोडून दिलं मला. पोरी, बाबा पैसे घ्या ना. कशाचे पैसे. आपण नाचगान केलेले पैसे. कुठला नाच आला, कुठला काय ना लग पोरी. एवढे पैसे जमा झाले बाबा. पोरं म्हणत होते, तू तिथं नाचाली होतीस ना, इथं आणि तिथं दोन्ही कसं. लाख्या कोलाटी म्हणतो, बाई चल. अखंडपणे ज्याचा दास होऊन मी जीवनभर सेवा केली, त्या काशी विश्वेश्वराच्या मंदिराच्या जवळ आले. लाख्या कोलाटी म्हणतो, देवा माझ्या पोरीला ताराबायाला तू आणि पार्वती माता दोघांनी अवतार धारण करून तारावरती नाचलं का रे. ये ना भगवंता, ये ना माझ्या देवा, मला दर्शन देवायला ये ना. येत नाहीस ना, मी येतो तुझ्याकडे. लाख्या कोलाट्यानं देह त्या काशी विश्वेश्वराच्या चरणावरती ठेवला. एक नाही, दोन नाही, तीन नाही, असे करोडो जणांना तारण्याचं काम केलं ना भगवंता. मला कधी शिवसंत शिवदास महाराज शेवटच्या शिवदास म्हणे तारिण बहुत. शिवदास म्हणे तारिण बहुत. शिवदास